पत्रकारिता मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ते अदरवाईज घेऊ नका, पण माझ्या मनामध्ये जे वाटलं तर मी या ठिकाणी बोलतो की समजा आता ती कुठलंही चॅनल जरी लावलं तरी त्या चॅनलवर एखादी बातमी किती वेळ चालवायची आणि बघणाऱ्यांनी ती किती वेळ बघायची. आता हे मसलोचं जे प्रकरण झालं ते चुकीचं आहे, त्याचं समर्थन कोणी करणार नाही, त्याचा निषेधच आपण सगळेजण करू. पण तुम्हाला एंडपर्यंत पोहोचण्यासाठी बातमी चालवावीच लागेल. पण जवळपास 3 आठवडे महिनाभर तो विषय वेगळ्या वेगळ्या वृत्तवाहिन्यांच्यावर चालला आणि त्यामुळं मग जे लोक बातम्या बघतात त्यांच्यापुरताच हा मर्यादित प्रश्न आहे. जे लोक बातम्या बघत नाही, दुसरं काही एंटरटेनमेंटची साधनं किंवा एंटरटेनमेंटचे कार्यक्रम बघतात, त्यांना त्याच्यामध्ये जास्त स्वारस्य असते. पूर्वी एक पद्धत होती, एखाद्याच्या बद्दल समजा काही माहिती किंवा बातमी प्राप्त झाली तर त्याचं व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. ते व्हेरिफिकेशन केलं नाही तर मग नको त्या माणसावर त्या ठिकाणी अन्याय होतो. घटना घडलेली वेगळी असते, रिपोर्टिंग झालेलं वेगळं असतं आणि त्याच्यामधून मग एक चुकीचा मेसेज जातो. आता मी माझंच एक उदाहरण सांगतो. इथं आमच्या तालुक्यामध्ये एका कार्यकर्त्यांनी बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा केला आणि बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा केल्यानंतर योगायोगाने तो कार्यकर्ता माझा होता, म्हणजे माझ्या पक्षाचा होता. टीव्हीवर बातमी काय चालली, दिलीप वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी असा गुन्हा केला. आता त्या वाळू उपसामध्ये दिलीप वळसे पाटलांचा काही संबंध आहे का? किंवा एखादी घटना घडली, एखादा गुन्हा घडला तर अमक्याच्या मतदारसंघात असा गुन्हा घडला असं करून त्या बातमीचं विश्लेषण केलं जातं. ते जर आपण थोडं काही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकलो तर मला वाटतं त्याचा फायदा आपल्याला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला असाच एक व्हॉट्सअपवर आला की एका मस्जिदीला आग लागली आणि त्या मस्जिदीला लावलेल्या आगीचं ते व्हॉट्सअपवर सगळीकडे गेलं आणि मग मालेगावला दंगल झाली, अमरावतीला दंगल झाली, आणखीन बाकीच्या काही ठिकाणी दंगली झाल्या आणि नंतर मग ज्यावेळेला आम्ही पूर्ण त्याच्या तपासामध्ये खोलामध्ये गेलो त्यावेळेला कळलं की तो जो व्हिडिओ होता तो भारतातला नव्हता, तो बांगलादेशमधला होता. आता दुसऱ्या देशात घडलेल्या घटनेवरून जर आम्ही आमच्या चाकू तलवारी सुऱ्या काढून आपसातच लढायला लागलो तर
फुले शाहू आंबेडकरांनी सांगितलेला एक सामाजिक विचार आणि सामाजिक वारसा हा सगळ्या जाती पाती सर्व धर्म एकत्र घेऊन आपण कसे पुढे जाणार आहोत याच्या संदर्भामध्ये शाळेमध्ये काही शिकवलं का जातं का नाही मला माहित नाही, कॉलेजमध्ये काही शिकवलं जातं की माहित नाही, परंतु आता ह्या नवीन आलेल्या टूल्सच्या माध्यमातून दिवसेंदिवस एक प्रकारचा आक्रमकपणा हा तरुण पिढीमध्ये किंवा ज्येष्ठ पिढीमध्ये तयार व्हायला लागला. परवा एक बातमी वाचली, सख्या बाप्पानेच आपल्या 2 मुलींवर रेप केला. एक बातमी वाचली, भावानेच भावाचा खून केला. आता हे का वाढलं, एवढं का वाढलं, याला नियंत्रण कसं करायचं? याला पोलीस डिपार्टमेंट काय करेल, याला होम डिपार्टमेंट काय करेल, याला आणखीन कोण काय करेल? तर हे असे वाढत वाढत जाणारे प्रश्न आहेत. आणि निलेशजी, आता इथं आपण तालुका पातळीवर बोलतो, परंतु आपण पुढाकार घेऊन समजा मुंबईमध्ये काही असं एखाद्या विचारवंतांची राऊंड टेबल कॉन्फरन्स हेच विषय फक्त की हा आक्रमकपणा का वाढत चाललेला आहे आणि याचे परिणाम काय होतात आणि त्याच्यातून मग समाज विघटित व्हायला लागलेला आहे. जातीपातींमध्ये अंतर निर्माण व्हायला लागलेलं आहे आणि समाज ज्यावेळेला विघटित होतो, जातीपातीमध्ये अंतर तयार होतं, त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त अशा प्रकारच्या समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि ते लागू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो. आणि शेवटची गोष्ट, आता म्हणजे वर्तमानपत्र आदल्या दिवशी एखाद्या गावामध्ये काही घटना घडली किंवा एखाद्या शहरामध्ये काही घटना घडली, ती वाचकांना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातच वाचायला मिळायची, ज्या वेळेला ही दूरदर्शनची किंवा TV चॅनल्स ज्या वेळेला नव्हते. आता लगेच त्वरित ती बातमी कळत असल्यामुळं त्याचे काही फायदे आहेत, त्याचे काही तोटे आहेत. आणि आता आणखीन मगाशी तुम्ही उल्लेख केला यायचा, आता AI हे सगळ्या आपल्या सगळ्यांच्यासाठी एक मोठं चॅलेंज आहे. परवा बारामतीला एक कार्यक्रम आयोजित केला होता, दुसरा कार्यक्रम आयोजित केला होता. आता AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. तुम्ही समजा 1 एकरामध्ये ऊस लावलेला आहे आणि 1 एकरामध्ये ऊस लावला, आज तुम्हाला 1 एकरामध्ये साधारणपणाने 50 टनाचं उत्पादन मिळतं एकरामध्ये, बरोबर ना? काही शेतकरी जातात 60, 70, 80 पर्यंत, पण सरसकट उत्पन्न जे आहे हे 50 एकराच्या पेक्षा जास्त नाही. आता हार्वर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट आणि बारामती कृषी प्रतिष्ठान यांनी तिघांनी एकत्रित अग्रीमेंट करून शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्पन्न कसं वाढवता येईल याच्यासाठी AIचा उपयोग करायचा ठरवला. आणि सकाळचे संपादक प्रमुख प्रतापराव पवारांनी याच्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेतलेला आहे. आपल्या पारंपरिक पद्धतीने लावलेला ऊस आहे,
आणि दुसऱ्या बाजूला एआयच्या माध्यमातून लावलेला ऊस आहे. एआय म्हणजे काय? कम्प्युटर असतो. तुम्ही ड्रिप इरिगेशन सारखे आपण नळ्या टाकतो, तो कम्प्युटर वेदरकास्टचा अंदाज घेतो हवामानाचा, आणि तो आपल्याला सांगतो की या भागामध्ये आता उन्हाळा जास्त आहे, इथं आता पाण्याची गरज आहे. म्हणजे एकराचं नाही बोलतो, तो या कोपऱ्यात किती आहे आणि त्या कोपऱ्यात किती आहे, खतं किती टाकायची, औषधं किती टाकायची, या सगळ्या जर गोष्टी त्या कम्प्युटरने दिलेल्या सूचनेप्रमाणे जर शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये पालन केलं तर त्यांनी तिथं प्रत्यक्षामध्ये घेऊन दाखवलेलं आहे प्रत्यक्ष की पारंपरिक पद्धतीने 1 एकरात जो ऊस 50 टन आला, तोच याने घेतलेल्या 1 एकरामध्ये 145 टन आला. निपक्षपातीपणा हा तर गाभा आहे मूळ पत्रकारितेचा, आणि निपक्षपातीपणानं सगळ्यांनीच, म्हणजे मी जी बातमी सांगितली ही तुमच्या दोघांच्या चॅनलची नाही आहे. सुदैवानं त्यांचे संपादक माझ्या ओळखीचे होते, त्यांच्या कानावर घातलं मी, म्हटलं हे ठीक आहे, त्याने गुन्हा केला असेल, त्याला काय शिक्षा करायची ते करा, पण दिलीप वळसे पाटलांच्या नावावर त्या निमित्तानं शिंतोडे उडवायचं काही कारण नाही. तर त्याच्यामध्ये एक पारदर्शकता असायला पाहिजे, आणि पारदर्शकतेबरोबर जर पारदर्शकता नसेल तर आपण दोघांनी सांगितल्याप्रमाणे दिवसेंदिवस या माध्यमांची विश्वासार्हता कमीत कमी होत जाईल.